चला आम्ही तयार झालेलो आहोत शेती नावाचा हारलेला डाव पुन्हा खेळण्यासाठी. अगदी उसनेपासने पैसे पाहून सावकाराकडून पैसे आणून आम्ही आता शेती नावाचा हारलेला डाव पुन्हा सुरू करणार आहोत. आणि त्यासाठी आमची सर्वांची आता मान्सूनची वाट पाहणं चालू आहे. आम्हाला माहीत आहे की हारलेला डाव आहे. या डावात आम्हाला कधीच यश आलं नाही आणि येणार बी नाही. पण आमचं नशीबच खराब, कारण हारलेला डाव आम्हाला खेळल्याशिवाय पर्याय नाही. गेल्या वर्षी आम्ही हा डाव खेळला, पण मालाला भावच मिळाला नाही. काही लोकांनी आत्महत्या केल्या, काहीचे मुलांचं शिक्षण रखडलं, काहीची घराची कामं थांबली. पण काही इलाज नाही आमचं, कोणाला सोयीसुचक नाही, दुःख नाही. फक्त वर आम्हाला भूषण देतात की शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, बळीराजा आहे, पण त्याच्याकडं कोणाचंच लक्ष नाही. आतासुद्धा आम्ही उसनेपासने पैसे आणलेत, अगदी सावकाराच्या पाया पडून पैसे आणले, कारण आम्हाला पुन्हा आता हारलेला डाव खेळायचा. कारण इलाज नाही, कारण नाही खेळा तर जमन कसं. तर उसनेपासने पैसे आणले, ट्रॅक्टरवाल्याच्या खुशामती केल्या, रोट्यावाल्याच्या खुशामती केल्या, आणि आता आम्ही डाव पुन्हा घरच्या दारच्या सगळ्या लोकांना घेऊन चालू करतो आहे. अगदी म्हातारे माणसंसुद्धा या डावात आम्ही बसवतो आहोत. शाळेतले पोरंसुद्धा आम्ही हा डाव खेळण्यासाठी कधी कधी बसवतो, कारण आम्हाला माहीत आहे डाव हारणार. पण इलाज नाही, कारण आम्ही शेतकरी म्हणून जन्माला आलो, खूप मोठं पाप केलं, आणि आमच्यासाठी नाही तर जगासाठी तरी आम्हाला हा डाव खेळावा लागणार आहे. कारण आम्ही हा डाव नाही खेळला तर कदाचित तुमच्या पोटात भाकरी जाणार नाही. म्हणून खरोखरच आम्ही उदार अंतकरणाचे बळीराजा, शेतकरी राजा आहोत. पण तुम्हाला दया काही येत नाही. कित्येक लोक शेतकरी लोक फाशी जातात, मरतात. पण चला, आम्ही आता पुन्हा हारलेला डाव खेळण्यासाठी रेडी आहोत, सज्ज आहोत. आणि म्हणूनच मान्सूनची वाट आता आम्ही सर्वजण पाहत आहोत. मायबाप सरकारला काही आमची जर दया आली तर या खेळामध्ये यश देईल, नाही तर ये रे माझ्या मांगाल्या हा डाव शतकानुशतकं खेळणं चालू आहे. आणि जे काही करत नाही ते जिंकतात. आणि आम्ही खरा डाव खेळून, इमानदारीचा खेळ खेळून, कुणीतरी शकुनी येतो, व्यापारी रूपी शकुनी, कुणीही शकुनी म्हणा, पत्त्याच्या डावासारखे फासे फिरवतो. आणि आम्ही पुन्हा अशी आशा वाटते की डाव जिंकला, पण शेवटी डाव आम्ही हरून जातो. असो आमचं नशीबच, दुसरं काय म्हणायचं. मित्रहो, शेतकऱ्याच्या जीवनावर हा व्हिडिओ आहे. खरोखर आता आपण हा डाव खेळायला सुरुवात करणार आहोत. शेतकऱ्याचं दुःख यामध्ये आहे. तर कदाचित हे तुम्हाला खरं वाटलं तर ह्या व्हिडिओला लाईक करा, इतर ठिकाणी शेअर करा, आणि तुमचं कानडजीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.